आपल्याला जर काही वेळ पाण्याशिवाय राहायला सांगितलं किंवा आपली कोणाबरोबर बराच वेळ पाणी न पिण्याची पैज लागली तर आपण आपली तहान किती वेळ सहन करू शकतो? 1 तास, 2 तास, 5 तास, फार फार तर 10 तास किंवा 15 तास. बस त्याच्यावर आपण किती जरी मोठी पैज असेल तर आपली तहान सहन करू शकत नाही. परंतु एक व्यक्ती गेले 6 दिवस विना अन्न आणि पाण्याशिवाय आपलं उपोषण करते, ते पण स्वतःचा कोणताही स्वार्थ नसताना फक्त आणि फक्त आपल्या समाजाच्या भल्यासाठी आणि आपल्या समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी. साहजिकच तुम्हा सर्वांना माहीत असणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या उपोषणाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे ते उपोषण अगदी शांततेत सुरू असताना पोलिसांनी त्यांच्यावर आणि इतर लोकांवर लाठी हल्ला केला आणि तिथून पुढे मराठा समाजासाठी लढणारा हा लढवय्या माणूस संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला. पुढे त्यांनी आपल्या उपोषणातून, शांतिपूर्ण आंदोलनातून सकल मराठा समाजाला आरक्षण दिले जावं यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून मराठा समाजात जनजागृती निर्माण करण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे पाटलांनी वेळोवेळी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली आणि सरकारने देखील हो म्हणत आज 1 तारीख, उद्या 1 तारीख असं बोलत वेळोवेळी मुदतवाढ वाढवून घेतली. जरांगे पाटलांचा हा काही महिन्यापूर्वी सुरू झालेला लढा अजून देखील यशस्वी झाला नाहीये. पाठीमागच्या महिन्यात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाने मुंबईपर्यंत महामोर्चा नेला होता. परंतु तिथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या असलेल्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दलची अधिसूचना जारी केली आणि याबद्दलचा कायदा लवकरच मंजूर करण्याचे वचन सर्व मराठा समाजाला दिले. परंतु आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेले वचन पूर्ण केले नाही. सर्वसामान्य व्यक्ती असलेल्या जरांगे पाटलांना देखील हुशार राजकारणी लोकांच्या शब्दाचा खेळ समजला नाही आणि आपणाला आरक्षण मिळाले या आनंदात सर्व मराठा समाजासह त्यांनी मुंबई सोडली आणि आपलं महाआंदोलन मागे घेतलं. परंतु काही दिवसातच आपल्या समाजाची फसवणूक करण्यात आली आहे का असा प्रश्न त्यांच्या मनात पुन्हा जागा झाला आणि जोपर्यंत आपल्या मागण्या कागदोपत्री पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत कायदा तयार होत नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण करायचं असं त्यांनी ठरवलं आणि शेवटी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा त्यांनी आपलं उपोषणाला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांचे हे 3रे उपोषण आहे आणि त्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. गेली 6 दिवस हा माणूस विना अन्न पाण्याचा समाजासाठी लढतोय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यामध्ये जरांगे पाटलांचा राजकीय स्वार्थ आहे किंवा स्वतःचा काहीतरी फायदा आहे. बरं, त्यांच्या म्हणण्यानुसार या उपोषणामागे जरांगेंचा काही स्वार्थ असला तरी देखील एखादा माणूस समाजासाठी एवढं कधीच सहन करू शकत नाही. तुम्हा आम्हाला जर आपल्या समाजासाठी 1 दिवस उपाशी राहायला सांगितलं तर ते आपल्याने शक्य होणार नाही. पण या माणसाने आपल्या समाजासाठी कितीतरी वेळा उपोषण केले आहे. तसंच आपलं घरदार सोडून, मुलं बाळ सोडून फक्त समाजासाठी गेली कित्येक दिवस हा माणूस लढतोय. मग याला स्वार्थ कसा समजायचा? या उपोषणामुळे दिवसेंदिवस जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली आहे. सबंध भारतभर आपल्या समाजासाठी एवढा त्रास आणि कष्ट सहन करणारा मनोज जरांगे पाटील हा एकमेव व्यक्ती असेल. ना कोणता राजकीय स्वार्थ, ना कोणता आर्थिक फायदा, फक्त आपल्या गोरगरीब मराठा लेकरांना हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील सुरुवातीपासूनच लढा देत आहेत. काल परवा त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला, त्यांची तब्येत खालावत गेली, परंतु वेळोवेळी कोणतेही उपचार घेण्यास मात्र त्यांनी नकार दिला. जरांगे पाटलांनी पाण्याचा घोट घ्यावा यासाठी विनंती करण्यासाठी त्यांच्या जवळचे मित्र त्यांच्या जवळ गेले, डॉक्टर गेले, महिला गेल्या, परंतु कोणाचंही न ऐकता जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम राहिले. बुधवारी त्यांना कार्यकर्त्यांनी सलाईन लावण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्यांनी ती सलाईन देखील काढून टाकली. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत अजूनच अस्वस्थ होत गेली. शेवटी काल उपस्थित असलेल्या लोकांच्या आणि पत्रकारांच्या प्रचंड आग्रहास्तव जरांगे पाटलांनी पाण्याचा घोट घेतला. दुसरीकडे पाटलांच्या उपोषणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी एक हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल हायकोर्टामध्ये सुनावणी झाली
आणि जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे असे निर्देश कोर्टाने त्यांना दिले। पाटील यांच्या जीवाला काही धोका पोहोचला तर त्यासाठी कोण जबाबदार असेल असा प्रश्न यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला। त्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार जरांगे यांनी उपचारासाठी होकार दिला आणि तेव्हापासूनच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली आहे। परंतु अजूनही जरांगे पाटील यांची तब्येत ही अस्वस्थ आहे। गेल्या काही दिवसात उपोषणादरम्यान त्यांच्याकडून शिवीगाळ देखील झाली होती। त्याच्यावर विविध स्तरातून टीका आणि आरोप देखील झाले। परंतु एखादा माणूस सतत उपाशी असल्याकारणाने त्याच्या अस्वस्थतेमुळे त्यांचा शब्दावरचा ताबा जाऊ शकतो हे पण आपण समजून घेतले पाहिजे। तसं कोणालाही शिवीगाळ करणे हे चुकीचेच आहे, परंतु त्यांच्या त्या वेळच्या मानसिक स्थितीचा आपण जर अभ्यास केला तर आजपर्यंत कोणालाही वाईट शब्द न काढणारे जरांगे पाटील यांच्या तोंडून ही शिवीगाळ कदाचित अनावधानाने झाली असावी असं वाटतं। सरकारने देखील वेळोवेळी मुदत वाढवून मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती जरांगे पाटलांनी सरकारला केली आहे। त्यामध्ये सगळे सोयऱ्यांबद्दलची अंमलबजावणी अधिवेशनात मंजूर करण्यात यावी, शिंदे समितीची मुदत अजून 1 वर्षापर्यंत वाढवावी, अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठी हल्ल्यादरम्यान तसेच विविध आंदोलनादरम्यान मराठा समाजातील युवकांवर जे गुन्हे आहेत ते तत्काळ सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, तसेच हैदराबाद गॅजेटचा स्वीकार करण्यात यावा आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा तयार करण्यात यावा अशा मागण्या जरांगे पाटील यांनी या उपोषणादरम्यान केल्या आहेत। तर दुसरीकडे सरकारने देखील याला प्रतिक्रिया देत येत्या 20 फेब्रुवारीला 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भातील कोणत्या मागण्या पूर्ण होतील हे पाहणं महत्त्वाचं। येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। परंतु गेली काही वर्ष चालू असलेल्या आंदोलनावर सरकारने मार्ग काढत कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कोर्टात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यावं असं सर्वसामान्य लोकांची मागणी आहे। येणाऱ्या 20 तारखेला मराठा आरक्षणासंबंधी कायदा तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळण्याची शक्यता देखील यातून दिसून येत आहे। एकूणच जरांगे पाटील यांच्या या पूर्ण लढ्याबद्दल आपणाला काय वाटतं आणि मराठा समाजाला कोणत्या पद्धतीनं आरक्षण देण्यात यावं याबद्दल आपलं मत काय आहे हे आम्हाला आपण नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।